मग त्या झाडाखाली दोघं बसतात आणि म्हणतो मी काय करू, मी काय सांगू म्हणा, तुझं तू बघ. उद्धरेत आत्मनात्मान आत्मानं न अवसादेत आत्मैव आत्मना बंधू आत्मैव रिपू आत्मना. जे काय आत्ता केलं ना 7-8 मिनिटापूर्वी, आवडेल का तुला करायला परत? आता कशा टोन आहे, कुठं स्वाकस्मलमिदमचा टोन आहे का तो? मग त्याच टोनमध्ये सगळं नाटक करायचं का? आणि ह्याच टोनमध्ये आधीचं नाटक करायचं का? म्हणून एकांकिका. कसा वागलास आत्ता? बरं दिसतं काय? तुला तरी बरं वाटलं का? लोकांचं तरी सोडून काय झालं आतमध्ये, तुझं काय होत आहे? मग हे सगळं आधीच का नाही बोललास माझ्याशी? 5 महिने एकत्र प्लॅनिंग करत होतो, तुझ्याकडे बघत होतो, आत्ता बोलशील मग बोलशील. ज्या ज्या वेळेला भीष्मांना कव्हरअप करायची डिस्कशन झाली त्या वेळेला तुझा हात थरथरताना पाहिला होता रे मी. पण तुझा हात थरथरणारा कोण थांबवणार? मी धरेल पण सोडल्यावर. आणि म्हणूनच तर मी नाही युद्ध करत नाहीये, नाही तर मला प्रॉब्लेम नव्हता. आता नाहीतरी काय उद्योग आहे? तुझं तुलाच सांभाळायचं रे भाऊ. पण हे का शनैः शनैः उपरमेत बुद्ध्या धृती गृहीतया. हळूहळू हा बाबा, शनैः शनैः, हळूहळू हळूहळू. घाई नको करू. घाई झाली की काय होते बघ, कोण कोण आळाला. मग काय झालं सगळं? शनैः शनैः उपरमेत बुद्ध्या. आणि खरं सांगू का तुला, एकदा अथर्वशीर्ष म्हण, आरशासमोर उभं राहून म्हण, असं बोट करून म्हण. मग तो सांगतो त्वमेव केवलम कर्तासि त्वमेव केवलम धर्तासि त्वमेव केवलम हर्तासि आत्मसंसमन कृत्वा न किंचिदपि विचारयेत. अरे लेका, तुझं मूलाधार हरलाय. केवढं कंजेशन आहे त्या मूलाधारामध्ये. असं वागला नसतास तरच मला नवल वाटलं असतं. असं तू वागणारच होतास. घाई नको करू कशाची, घाई नको करू कशाची. इतकं छान ते 6-7 प्रवेश होतात आणि अचानक अर्जुनाचं डोकं परत फिरतं. रंगमंचावर भयंकर वेगात हालचाली होतात. झार 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 अर्जुनाच्या एअरझारा सुरू होतात. एकदम कॉर्नरला जातो अर्जुन आणि विचारतो, या पाण्याचं टेम्परेचर किती आहे? रोज साफ करता का? क्लोरीन किती घालता? मग रिव्हर्स ऑस्मॉसिसने क्लीन करता? इथे लाईफ गार्ड आहे तुमच्याकडे? 3 पीस सूट घालून आलेला स्विमिंग टँकवरचा मनुष्य, असा अर्जुनाचा त्यावेळेचा पेहराव आहे. आणि खाली उभ्या असलेल्या कोचला विचारतो, पाण्याचं टेम्परेचर किती? रिव्हर्स ऑस्मॉसिस पद्धतीने क्लीन करता का काय करता? किम तत् ब्रह्म किम अध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तम अधिभूतम च किम प्रोक्तम अधिदैव किमुच्यते अधियज्ञ कथम कोत्र देहे अस्मिन मधुसूदना. अरे ते धनुष्य उचल आणि सुरू कर, एवढंच उत्तर आहे ना याला. तू उडी मार. हे बॉयन्सीचं प्रिन्सिपल माहिती आहे का तुम्हाला? मानवी शरीराची जिवंत असतानाची डेन्सिटी कॅल्क्युलेट करता येते का? अरे तू उडी मार. किम तत् ब्रह्म किम अध्यात्मम. नाही, कदाचित जर का पाणी गेलंच तर रेस्पिरेटरी सिस्टीम्समध्ये असं काही क्लॉग येतात का की ज्यामुळे न्यूरोसर्जिकल इम्पॅक्ट होऊ शकतो? अरे तू उडी मार. पहिल्यांदा युद्ध करतोयस का तू? नाही, आजपर्यंत कैक हजार कैक लाख लोकांना मारलायस. मग आत्ता काय प्रॉब्लेम आलाय? नाही माझे, नाही मी. आणि काही म्हणा, माझी गादी माझी खुर्ची 12 वर्ष बाहेर ठेवलं लेखानं आता बघतो. हे पण आहे. अर्जुन काय संन्यासी आणि साधा गुरु नव्हता. तोही मस्ती करणारच होता ना. कृष्णालाही माहिती त्याच्या लांडाला पड्या. मग तुझा जो आत्ता गोंधळ झालाय त्या गोंधळाला सामोरा जा बाबा. खोटं बोलू नको. हे असले काहीतरी भंकेस प्रश्न विचारू नको मला. तुला कळलेलं नाही तर कळलेलं नाही म्हणून सांग. पाण्यात उडी मारायची नसेल तर मी ढकलतो. ढकललेलाच आहे अरे. तुला युद्ध रथात घालून आणलेलं आहे मी. आता इथून चौकशा करू नको. तस्मात सर्वेषु कालेषु महामनुस्मरे युद्धचं. एका ठराविक प्रवेशानंतर कृष्णाचं मी माझा मी माझा माझा माझ्यात माझ्यात माझ्याचकडे फक्त मी असे खूप शब्दप्रयोग आहेत. मग कृष्ण एवढा इगोइस्टिक होता का? नाही. तो जे कॅरेक्टर रंगवते 7व्या प्रवेशानंतर भगवद्गीतेमध्ये तो आपल्यामध्ये असलेला इन्फिनिटीच आहे. बट टू रीच इन्फिनिटी आय नीड टू स्टार्ट विथ फायनाइट्स. बल्ब लागला तर इलेक्ट्रिसिटी कुठून येते दिसणार ना. असं काय करतो तू? बल्ब लाव आधी आणि मग जाऊ इलेक्ट्रिसिटीकडे. शॉक झेपणार नाहीये तुला आता. हे काहीतरी भंकस चाललंय ना. तद्ब्रह्म म्हणजे अध्यात्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, अधिभूत म्हणजे काय. आत्ता ऑप्शनला टाक. फक्त कामाला लागतो. तुझ्याकडे जे कपॅसिटीज आहेत त्या घेऊन पुढे चल.